2 दिवसापूर्वी ठाकरे बंधू यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी आपली आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्याचं ऑफिशियली डिक्लेअर करून टाकलं. त्यानंतर काय झालं, लगेच देवेंद्र फडणवीस हे मीडियासमोर आले बघा तुम्ही, आणि त्यांनी झपकन सांगून टाकलं की संपलेले दोघ जण एकत्र आले तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. ही सर्वात आधी प्रतिक्रिया कोणी दिली तर देवेंद्र फडणवीस यांनी. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आल्यानंतर ताबडतोब एकनाथ शिंदे हे मीडियासमोर आले आणि त्यांनी देखील हे स्वार्थासाठी आले, यांना खुर्च्या पाहिजेत आणि एकाचे 20 आणि एकाचे 0 काय बेरीज होणार, काय वाढणार, एक पक्ष तर ऑलरेडी संपलेला आहे. त्यामुळं आता हा विषय जसा वाढत गेला तसा हा विषय शरद पवार यांच्यापाशी देखील गेला. पण 2 ठाकरे एकत्र आल्यानं आम्हाला घंटा काही फरक पडत नाही असं ॲटिट्यूड दाखवणाऱ्या एकूणच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांनी अक्षरशः एका मिनिटात एका वाक्यामध्ये सगळे हवा काढून टाकले. त्याचं झालं असं की पत्रकारांनी ज्यावेळेस हा मुद्दा शरद पवार यांना विचारला, याचं कारण मुंबईमध्ये शरद पवार हे सुद्धा ठाकरे बंधू यांच्या युतीमध्ये समाविष्ट आहेत. तेव्हा शरद पवार यांनी जे वाक्य वापरलं ते वाक्य जर बघितलं तर नक्कीच या दोघांचेही त्यांनी कसे झपक्यात हवा काढून टाकली हे समोर येतं. शरद पवार काय म्हणाले की फरक जर पडत नसेल तर लगेच युतीची घोषणा झाल्याबरोबर मीडियासमोर येऊन लगेच बडबड करायची गरज काय होती, लगेच प्रतिक्रिया द्यायची गरज काय होती. आणि तसं त्यांनी दुसरं एक जे वाक्य वापरलं ते अतिशय मोजकं मात्र तेवढंच महत्वाचं होतं. बघा, या दोघांनी काय केलं, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी, ते तर एकीकडे असं म्हणतात की आम्हाला काही फरक पडणार नाही. असं जर का असेल तर मग मुंबईमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आणि ठाण्यामध्ये ज्या भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांना पकडून ठेवलंय, ज्या भाजपने त्या फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत युती केली आहे, त्याच भारतीय जनता पक्षानं पुण्यामध्ये शिंदे गटाला लाथ घातली. नाशिकमध्ये शिंदे गट शेवटपर्यंत दारात उभा होता भाजपच्या, तरी देखील भारतीय जनता पक्षाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि नाविलाजास्तव एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची युती निर्माण झाली. तसंच पुण्यामध्ये देखील झालं. तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण तर बघितलं किती राडा झाला. संजय शिरसाट हे सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत भाजपसोबत युती करायची म्हणूनच होते. पण या 3-4 महानगरपालिकामध्ये एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं बाहेरचा रस्ता दाखवला, मग त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांना एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये बाहेरचा रस्ता का दाखवला नाही, ठाण्यामध्ये का दाखवला नाही, कल्याण डोंबिवलीमध्ये का दाखवला नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे. कारण ठाणे, कल्याण डोंबिवली आणि विशेषतः मुंबईमध्ये ठाकरे यांची ताकद जबर आहे. मग जर का फरकच काय पडत नसेल तर एकनाथ शिंदे यांच्या सोबत युती करायची भारतीय जनता पक्षाला का बरं गरज निर्माण झाली. आणि त्यामुळं ठाकरे यांची युती झाल्याबरोबर भारतीय जनता पक्ष भेदरला आणि त्यामुळं जून महिन्यामध्ये बघा, पडद्याआडचं इंटरेस्टिंग राजकारण कसं असतं. जूनमध्ये ज्या भारतीय जनता पक्षानं आम्ही मुंबईमध्ये 227 जागेवर निवडणूक लढवणार, कारण 227 नगरसेवक आहेत, 227 जागेवर आमचे उमेदवार उभे करणारच असा हेका भारतीय जनता पक्षानं जूनमध्ये घेतला. तो भारतीय जनता पक्ष ठाकरे यांची युती झाल्याबरोबर 227 वरून खाली 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 येतेत 137 जागावर आला. तो का बरं ही वेळ आली? तुम्हाला काही फरक पडत नाही, तुमची ताकद अफाट आहे, तर मग तुम्ही बाकीच्या महानगरपालिकामध्ये शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवता, मात्र तुम्हाला मुंबईमध्ये भीती वाटते. कारण उद्धव ठाकरे यांना विधानसभेमध्ये जे 20 आमदार आले त्या 20 पैकी तब्बल 50%, हे मी वारंवार सांगतोय, 20 पैकी 10 आमदार एकट्या मुंबईमधले आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की ठाकरे यांची मुंबईमध्ये अजूनही ताकद त्या ठिकाणी ॲज इट इज आहे. त्यांची ताकद जशीच्या तशी आहे. त्यात मनसे सोबतीला आली आहे, त्यामुळं मनसे त्यांच्या कार्यकर्त्याची ताकद एकजूट झाली आहे. अशा वेळे आपण जर का सोबळावर निवडणुकीला सामोरं गेलं तर आपला टांगा पलटी होऊ शकतो, याची जाणीव, एवढी जाण, याची राजकीय परिपक्वता देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नक्कीच आहे. त्यामुळं आपल्या पक्षाची इब्रत वाचवायची असेल तर मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या ज्या ज्या ठिकाणी मनसेची थोडीफार ताकद आहे आणि उद्धव ठाकरे यांची तर आहेच, त्यामुळं या दोघांची ताकद एक झाली तर आपला निभाव लागणार नाही
आणि त्यामुळं नाविलाज असतो त्यांना एकनाथ शिंदे यांच्याबरोबर युती करणं भाग पडलं. आणि हीच गोष्ट शरद पवार यांनी समोर आणली की तुम्हाला फरक पडत नाही तर तुम्ही 5 मिनिटाच्या आत रिॲक्ट का होता, प्रतिक्रिया का देता, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं पुणे नाशिक यासारख्या महानगरपालिकामध्ये शिंदे यांना बाहेरचा रस्ता दाखवला, त्याच धर्तीवर तुम्ही तुमच्यात हिंमत जर का होती, तुमच्यात खरंच ताकद जर का होती ठाकरे यांना हरवायची, तुम्हाला खरंच असं वाटत होतं की फरक काहीच पडणार नाही, तर तुम्ही मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवाय स्वबळावर निवडणूक लढवून दाखवायला पाहिजे होते. तुम्ही ना मुंबईमध्ये ते धाडस केलं, ना तुम्हाला ठाण्यामध्ये तर एकनाथ शिंदे यांची इतकी ताकद असताना, भाजपची इतकी ताकद असताना तरी देखील त्यांना ठाकरेंची भीती वाटली. आणि त्यामुळं ते कितीही वरवर असं जरी म्हटलं असते की आम्हाला काही फरक पडत नाही, फरक पडतो हे कल्याण डोंबिवली ठाणे आणि मुंबई महापालिकेतील शिंदे यांच्या युतीवरून स्पष्ट होत आहे. बाकी या विश्लेषणावर तुमचं मत काय, कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.